भुवननिवर्ती मेकले, राहायला मी घरनीला आहे आणि सध्या वास्तव्यासाठी मी पुण्यामध्ये राहतो. पण आपल्या जिल्ह्यामध्ये एक चांगलं कार्य व्हायला ह्या हेतूनं मी इथं आलो. आणि बाबा जे आळंदी देहूला जे कार्यक्रम होतात, बरेच बी कार्यक्रम माऊलींचे मी समोरून प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिलेत. एक आपल्या एक जिल्ह्यामध्ये चांगला कार्यक्रम व्हावा आहे, त्याच्यामध्ये आपलं सेवा करायला मिळाले, ह्या हेतूने मी ह्या ट्रस्टमध्ये मी सामील झालो. आणि मला त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही ट्रस्टमध्ये घेतलेलं आहे आणि तुम्हाला सचिवपदसुद्धा दिलं आहे असं त्यांनी मला सांगितलं. माझ्याकडून त्यांनी सचिवपदासाठी त्यांनी बँकेत खातं खोलायचे म्हणून सह्या पण घेतल्या. त्यांना 2 महिने मी फोन करत होतो की बाबा मी इथलं घरीला बसू नये का, मी जाऊ पुण्याला, तुम्ही मला काम सांगत नाही, पुढचं काही हिशोब दाखवत नाही किंवा काम सांगत नाही, इथं राहायचं का जायचं. त्यांनी फोनवर सांगायचे की थांब अजून काम सुरू झालं नाही, ऑफिस मिळालं नाही, जागा मिळाली नाही, अशी उत्तर द्यायला त्यांच्याकडून मला मिळत गेले. फक्त मी इथं ज्यावेळेस मी सप्ताह सुरू व्हायच्या अगोदर 8 दिवसापूर्वी मला त्यांनी बोलवलं. मग मी साधारणतः मला वाटतं 5 फेब्रुवारीला इथं आलो. मी 5 फेब्रुवारी आल्यानंतर इथं औसा रोडला ऑफिस घेतलं भाड्याने त्यांनी. तिथं 2 दिवस मी तसं प्रत्यक्ष बसून एकटाच बसून राहिलो. तिथं कोणीही आलं नाही. शेवटी त्यांना फोन केले, म्हणले ठीक आहे अजून येतो. त्याच्यानंतर 2 दिवसानंतर त्यांनी मग म्हणले इथं बसा. त्यांनी ग्रुपवरती सगळे आमची नावं टाकले की हे माणसं इथं बसून येतात आणि यांच्याकडे सगळी देणगी जमा करावी म्हणून. माझ्याकडं फक्त आलेले बुकं जमा करून घ्यायचे आणि संध्याकाळच्या टायमाला ते यायचे आणि पैसे घेऊन जायचे. किशोर महाराज आणि दिवसभर मी आणि बालाजी भोसले म्हणून होते आणि काबरा शेटे म्हणून होते. आम्ही तिघं होतो त्या ऑफिसला. पैसे देताना तुम्ही मोजून देत असाल ना? हो, मोजून देत होतो. मग किती दिले का लिहून ठेवलं का? नाही, आमच्याकडे रजिस्टर ते म्हणजे रजिस्टर केलंय. नाही पोस्ट पावती बुक आहे. नाही त्याच्यासाठी पोस्ट पावती बुक आहे. पोस्ट पावती बुक आहे. त्या पोस्ट पावतीच्या त्यांच्याकडे होती ती बुकं. पोस्ट पावती बुक आहे. त्याच्या पाठीमागं त्यांनी लिहायचे की आज ह्या तारखेपर्यंत एवढ्या पावत्या जमा झाल्या, त्यांची सही आहे त्या बुकावरती. ह्या आणि आम्ही फक्त विश्वासावर गेलो. आपली वारकरी संप्रदाय आहे, आपण कोणावर शंका कशाला घ्यायची. तरी मला शंका आली म्हणून मी 1, 2, 4 लोकांना ही पोस्ट अशी बुक ठेव का, ह्या बुकाच्या मागं त्यांनी असे सांगा करायचे का, या असे पोस्ट लिहायची पाठीमागं याची रक्कम एवढी मला मिळाली म्हणून आम्ही विश्वासावर गेलो. आणि मोठा कार्यक्रम व्हायला आपण कशाला अर्थ झालायचे कसं कुणाला. आणि जास्तीत जास्त मी सांगतो, मला इथे राहतो म्हणजे जास्ती कुणाची ओळख पण नाही आहे. मी गेली 40 वर्ष मी पुण्यामध्ये राहतोय. मी कुठला कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, काही मी फक्त वारकरी सेवा करणारा माणूस आहे. म्हणून मी काय विचार केला की बाबा चांगलं कार्य व्हायला आपल्या जिल्ह्यामध्ये आपण सहकार्य करावं, ह्या भावनेनं मी तिथं आलो. मग त्याच्यानंतर 4-5 दिवस मी ते जमलेले पैसे सर्व त्यांना दिले. रोज ते पैसे घेऊन जायचे. मग 22 तारीख उजळली. 22 तारखेनंतर ते ऑफिस सप्त्याच्या ठिकाणी हलवलं. मग त्या ठिकाणी म्हणतात आम्ही काही सह्या त्यांच्याकडे घेतले नाहीत. मग तिथून संध्याकाळचे पैसे बिशे आणि ते काबरा शेड दोघं संध्याकाळी पैसे घ्यायचे. माझ्याकडे काम फक्त आलेल्या पुस्तकांची नोट करणे, त्याचा हिशोब बघणे, टोटल त्या पुस्तकाचे अमाऊंट चेक करणे आणि रजिस्टर नोंद करणे. हे रजिस्टर सगळे अक्षर माझे इथं. त्याच ही जमा फक्त बिशे आणि काबरा शेडकडे जमा व्हायचे. कारण एवढा मोठा समुदाय आहे. कमीत कमी काउंटरवर 25-30 लोक काउंटरवर पैसे जमा करायला होते. तेवढ्याचा हिशोब आम्हाला बघायला होता, आम्हाला दोघांना बघायला होतं. मी 8 दिवस फक्त 2 तास झोपत होतो. संध्याकाळी रात्रीच्या 12-1 वाजता लोक येऊन आम्हाला उठत होते की बाबा आम्हाला पावती फाडायचे. ते लोक सांगली, कोल्हापूर या ठिकाणी लोक आलेले होते. 4-4, 5-5 हजार रुपयाची पावती फाडायची ते लोक. आम्ही सहकार्य केलं त्यांना. पण आम्हाला असं सांगण्यात आलं की हा पैसा आम्ही वाटतो हिशोब द्यायचे, आम्हाला पैसे द्या. आम्ही कशाचा विचार करायचे, चाललाय चांगल्या पैसा, आम्ही त्याला विचारच करायचा नाही. मग ते पैसे होऊन जायचे. ह्याच्याप्रमाणे आम्ही ठेवला तिथे. शेवटी राहिलेली रक्कम तुमच्याकडे जमा झाली का? 92 लाख जे म्हणतात. नाही सगळी पूर्ण रक्कम किशोर माझ्याकडे जमा आहे. रोज जात होते ना, आता शेवटी राहिले. ऐकून घ्या, ही रक्कम कशी काढली तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस सोनवणे साहेब आले त्यावेळेस आमच्याकडे आम्हाला त्याचं नॉलेज नव्हतं कशी जमा करायचे. आम्ही फक्त बुक चेक करायचे आणि रक्कम लिहून ठेवायची फक्त, एवढी रक्कम आज झाली. पण ह्यांनी सांगितलं की असा हिशोब तुम्हाला टोटल माहीत आहे का. मला टोटल हिशोब सगळा किशोर महाराजाकडे आहे. त्यांनी सांगितलं की आम्हाला माझ्याकडे हिशोब आहे आणि मी मी रोज नोंद करतो की त्यांनी आम्हाला सांगितलं. आता बिशे आणि काबरा आहेत का इथं नाही ते. त्यांच्या कोडीतला माणूस सांगा, त्यांचा माणूस
सर्वप्रथम सोनवणे साहेबांचा हिशोब क्लिअर झालेला आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. आता बाकीची रक्कम ते सांगते. त्याचं नाव काबरा सेठ, त्याचं काबरा सेठ म्हणायचं. किशोर मारदाने आणून बसलेले माणसं होते. भिसे आणि काबराचं कोण नाव सांगणार आहे? विषय आणि काबरा शेठ हे किशोर मारदाने आमच्या आणून बसलेले माणसं होते. नाव सांगा तुम्हाला माहिती आहे? काबरा सेठ नाव आहे. नंबर सांगा त्याचा, मोबाईल नंबर सांगा त्याचा. मोबाईल नंबर सांगा. बजरंग काबरा, नकुलेश्वर बोरगाव. आता सगळ्यात महत्वाचा त्यांच्या प्रश्नाचा नाही, नाही, तो आता प्रश्न तोच महत्त्वाचा प्रश्न नाहीये. असं का करलं तुम्ही? फाटे का फोडायला? भिसे आणि काबरांचा हिशोब आता मी काय- असं का बोलला तुम्ही? आमचा प्रश्न नाही का विचार करा आम्हाला. विचारा ना. थांबा ना तुम्ही जरा. आता अर्धा प्रश्न- मला एक गोष्ट सांगा. यांनी काय सांगितलंय? हो, त्याचं उत्तर, त्याचं आणि तुमचं उत्तर, दोघांचं उत्तर एकत्र आहे. दोघांचं एकत्र. तुमच्या दोघांचं उत्तर एकत्र आहे. मी ती सांगतो. अगोदर ऐकून घ्या. ह्या दोघांचं, तुमच्या ह्या सगळ्यांचं उत्तर एकत्रच आहे. तो प्रश्न त्यांचाही बरोबर आहे, तुमचाही बरोबर आहे. तुम्ही जे म्हणता, ह्यांनी म्हणतात 92 लाख. तुम्ही ऐका, नाही तेच सांगतोय. त्याचे नाव सांगितले आता. तो सागर बजरंग काबरा, सागर दामगिरे आणि ज्ञानोबा भिसे, दिगोळ देशमुख आणि तो बालाजी भोसले, बरोबर, खुर्दळी, बालाजी भोसले खुर्दळी, हे सगळे तिथले कारभारी होते. त्याच्यानंतर आता हे तिघांचे नाव सांगितले. चौघांचे हे चौघांचे नाव तुम्ही हे चौघं तुमच्या संपर्कात आहेत का? आमच्या संपर्कात नाही. हे सगळे एकत्र आहेत. हे डिटेल सांगा तुम्ही की हे हे सगळे एक मिनिट, एकत्र आहेत. हे आमच्या संपर्कात नाहीत. पहिला मुद्दा. आता एक गोष्ट सांगा, अजून एकदा आता दुसरा मुद्दा त्यांनी सांगितलं, ऐका. एकदा फक्त क्लिअर करा. महाराज आणि आपल्याचे नाव सांगितलं ते डबल आम्हाला सगळ्यांना सांगा. किशोर महाराज शिवनीकर, म्हणजे त्याला किशोर शिवनीकर, त्याच्यानंतर सागर दामगिरे, त्याच्यानंतर सागर कुलेश्वर, त्याच्यानंतर ज्ञानोबा भिसे, दिगोळ देशमुख आणि बालाजी भिसे भोसले खुर्दळी आणि बजरंग काबरा, हे नकुलेश्वर बोरगाव. आता हे तुमच्या वारकरी संप्रदायातले आहेत का फक्त हे बघा, वारकरी संप्रदायातले हे कालनेमी राक्षस आहे. आम्ही ह्यांना वळख जसं ऐका ना, जसं रामप्रभू आणि सीतामय्या त्या काळनेमी राक्षसाला ओळखायला विसरल्या, त्यांना वाटलं हे खरंच सोन्याचा हरिण आहे, त्याच्या मागे रामप्रभू बी बायकोचं ऐकून जसं गेले, तसं आम्ही साधू संतांचं ऐकून ह्या काळनेमी राक्षसाच्या पाठीमागे गेलो आणि नुकसान झालं सगळं लातूर जिल्ह्याचं. जसं सीतेला 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला, तसं आता लातूर जिल्ह्याला संप्रदायाला किती वर्षाचा वनवास भोगावा लागेल ह्याची आता त्यांच्या प्रश्नाचं उत्तर. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतो. दुसरा विषय राहिला काल्याच्या कीर्तना दिवशी किशोर महाराज शिवनीकरांचे व्हिडिओ मी आपल्या पत्रकार बंधूंना पाठवतो. काल्याच्या कीर्तना दिवशी सगळा हिशोब वाचून दाखवण्यात आला आणि त्या दिवशी काल्याच्या कीर्तनापर्यंतच्या वेळापर्यंत 1,18,00,000 रुपये शिल्लक आहेत, हे किशोर महाराज शिवनीकरांनी सांगितलं. व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर साधारणतः आम्ही 7 पोते पैसे भरून होते. पाटील साहेब 7 पोते पैसे भरून होते पादुकांवरचे. ते 4 पोते मोजले, त्याच्यात साधारणतः एक 2-4 हजाराचा इकडे तिकडे फरक पडेल, ते 40 लाख झाले. उरले 3 पोते मोजायचे. आम्ही ते असं गृहीत धरलं, तो करेक्ट आकडा नाही, हे परत मी नमूद करू इच्छितो या ठिकाणी. मग ते गृहीत धरलं की 4 पोत्यातले जर 40 लाख होत असतील तर आता राहिलेल्या पोत्यातले परत त्या पोत्यातले 10-10 लाख असे 70 लाख असे एकूण ते 70 लाख पादुकांवरचे झाले. त्याच्यानंतर 20 ते 22 लाख रुपयाचा किराणा हा परत दिलाय. उरलेला किराणा तो औषधाच्या दुकानदाराला तिथं परत दिलाय, तो त्यांनीच दिलेला आहे. त्याच्यानंतर 7 लाख रुपये कृषी प्रदर्शनाला त्यांनी म्हणतात, पण 11 लाख रुपये ठरले होते. कृषी प्रदर्शनवाल्याला सुद्धा आपण बोलवून घेऊ. 11 लाख रुपये त्याला ठरले होते, त्यानं फक्त 7 लाख रुपये आम्हाला सांगितले. ही पहिली लबाडी. दुसरी, त्यानंतर आदरणीय देशमुख परिवारांकडनं 35 लाख आणि 6 लाख असे 35 लाखाचा चेक आला आणि 6 लाख रुपये त्यांनी नगदी दिले. ऐका, 41 ते सगळं सांगतोय. ते 41 लाख रुपये देशमुख परिवाराचे. त्याच्यानंतर बाबासाहेब पाटलांनी 17 लाख रुपये दिले, रमेशप्पा कराड साहेबांनी 11 लाख रुपये दिले आणि अभिमन्यू पवार साहेबांनी 5 लाख रुपये दिले. हा एकूण पुढचा हिशोब
बुक त्यांच्याकडे 200-300 किती 351 बुकाचा हिशोब परत त्यांच्याकडे आहे. मी आता ते पत्रकारांसमोर बोलतोय ऐका ना त्याच्यामध्ये हा हिशोब त्यांच्याकडे आहे पुढचा. तर हा हिशोब सगळा शिंदे सेनेकडून 30 लाख रुपये आलेत ही नवीन माहिती या ठिकाणी आम्हाला प्राप्त होते. ऐका संतोष आप्पा मुक्तांचं नाव ह्याच्यात नाही. संतोष आप्पा मुक्तांना पावती दिली आप्पांनी जाहीर केली आहे. त्यांनी दिलेत का नाही. आता हे बघा आम्ही आरोप कुणावर करणार नाही. आमच्याकडे जे प्राप्त परिस्थिती आहे हे 35 ऐका ना एकच मिनिट 35 लाख रुपयाचा चेक आम्ही आणलाय. 6 लाख रुपये आणलेत म्हणजे देशमुख परिवाराने जमा केलेले आहेत. 11 लाख रुपये आप्पांनी जमा केलेले आहेत. त्यानंतर बाबासाहेब पाटलांनी 17 लाख रुपये जमा केलेले आहेत. 5 लाख रुपये अभिमन्यू पवार साहेबांनी जमा केलेले आहेत. मुक्ता साहेबांचे त्यांचे डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहेत. त्यांना पावती ज्या अर्थी दिल्या त्या अर्थी 12 लाखाची त्यांच्या पावती दिली त्या अर्थी पैसे आलेत. तर आमच्याकडे जे प्राप्त झालेत ऐका आमच्याकडे पूर्ण ऐका ना आमच्याकडे जी प्राप्त परिस्थिती आहे आता त्याच्यानुसार त्यांनी 2,89,00,000 रुपयाचा हिशोब देणं आमच्याकडे असलेला ह्याचा विषय आहे. परत शिंदे सेनेचे 30 लाख रुपये त्याच्यामध्ये वाढतायत. कारण उद्या तुम्ही पत्रकार मंडळींना असं म्हणायला नको की किशोर महाराजांनी सांगितलं. काल त्यांनी सांगितलं एक व्हिडिओ घेऊन की 3 कोटी काहीतरी पैसे जमा झालेत आणि त्याच्यातला एवढा खर्च आहे मी ते साफ खोडून टाकतो. तर हे किशोर महाराजाला आपण विचारलं पाहिजे की हे पैसे कुणाच्या घशात घातले. आणि दुसरा विषय आहे की तो जो माणूस म्हणतोय त्या व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओ काढून ऐका. तो माणूस म्हणतोय की मी इनोवा घेऊन फिरलो. लोकांना वाटत असेल मी खूप मोठा महाराज आहे इनोवा घेतलो पण माझी इनोवा नव्हती. तर ते सगळा खर्च आकडे बाह्यांनी केलाय. जो माणूस ज्याच्याकडे फिरायला गाडी नाही तो माणूस सप्ताह झाल्यानंतर 15 दिवसात 1,40,00,000 घर घेऊ शकतो. ज्याच्याकडे फिरायला गाडी नाही तो माणूस इनोवा घेऊन फिरू शकतो.